वैजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाकला येथील शिक्षकांच्या मागणीसाठी विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी केलेल्या सलग आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. 3 शिक्षक तात्काळ आणि आणखी 2 शिक्षक 8 दिवसात देण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष अविनाश पाटील गलांडे यांनी दिले. मात्र दिलेल्या आश्वासनाची वेळेत पूर्तता न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. घेतल्याशिवाय राहत नाही, पण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आपण या ठिकाणी पाहू शकतात की जिल्हा परिषद प्रशाला वाकला या शाळेला मागील 2 वर्षांपासून 8 शिक्षकांची पदे या ठिकाणी रिक्त आहेत आणि वेळोवेळी आंदोलन असेल, निवेदन असेल, उपोषण असेल, अशी बऱ्याचदा त्या ठिकाणी निवेदनं देण्यात आली, परंतु या ठिकाणी कुठली दखल आमची त्या ठिकाणी घेण्यात न आल्यानं अखेर शेवटी शुक्रवार दिनांक 3 जुलै पासून या ठिकाणी आम्ही शाळा बंद आंदोलन, थाळीनाद आंदोलन आणि आज या ठिकाणी 4थ्या दिवशी आंदोलनाच्या या ठिकाणी पायी दिंडी छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी काढलेली आहे. आपण या ठिकाणी पाहू शकतात की आमचे असंख्य विद्यार्थी या दिंडीत त्या ठिकाणी सामील आहेत आणि निश्चितपणे आपण राग या ठिकाणी पाहू शकतात. या संदर्भात आत्ताच आम्हाला या ठिकाणी कुठेतरी बातमी येते की जिल्हा परिषद अध्यक्ष असतील, सदस्य असतील, बीएड असतील, बीएड धारक असतील, हे जर स्वेच्छेने त्या ठिकाणी जर सेवा द्यायला गाव म्हणून, गावकरी म्हणून जर तयार असतील तर तुम्ही त्यांना त्या ठिकाणी नियुक्त करू शकता असं तोंडी सांगितलं होतं. जर तशी काही तरतूद असेल, कारण आम्ही ही तरतूद ज्यावेळेस जाधव सरांपुढे मांडली आणि आमच्यातले समजा आता निकम सर असतील, बोडरे सर तर समजा आहेत तिथे, किंवा मग नितीन बोडरे सर आहेत, साईनाथ वाघ सर आहेत, बरेच बीएड आणि बीएड धारक आमच्याकडे शिक्षक आहेत. तर आम्ही त्यांना विनंती केली जाधव सरांना की असं आम्हाला तिथून कळालं, तर जाधव सरांनी सांगितलं की लिखित तसं कुठेही काही नाहीये, त्यामुळे जर तशी काही तरतूद असेल तर तुम्ही लिखित द्या, म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात कमीत कमी ज्यांना ही स्वयंइच्छा असेल तर ते आम्ही त्या ठिकाणी करू शकतो. सर, माध्यमिकचे जे पदं आहेत वर्ग 2चे माध्यमिक शाळांचे ते पदं अगोदर झालेले असतात. आता आपल्या मराठवाड्या विभागातच फक्त माध्यमिक शाळा आहेत आणि आपल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 55 शाळा आहेत. 55 पैकी 55 पदं म्हणजे अगोदर झालेले आहेत. ते सध्या एकही पद भरलेलं नाही, म्हणजे ती पदं शासनाकडनं अगोदर झाले. आधी वर्ग 2चं पद होतं ते, त्यानंतर नियमानुसार ते पदं अगोदर झाले आणि नंतर ते वर्ग 2 पदाची भरतीच झाली नाही कोणी. त्याच्यामध्ये सध्या प्रभारी मुख्याध्यापक आहेत. आता हे फक्त आपल्या वाकल्या शाळेचा विषय नाही, मराठवाडा विभागामध्ये जेवढ्या माध्यमिक शाळा आहेत जिल्हा परिषद प्रत्येक शाळेमध्ये हीच परिस्थिती आहे. तिथं कोणत्या शाळेमध्ये मुख्याध्यापकाचं पद नाही, ते पद अबोलित झालेले. आधी वर्ग 2 दर्जाचं पद होते, म्हणजे गॅजेटेड वर्ग 2 पदचं मुख्याध्यापकाचं पद असायचं. ते आता गेल्या मला वाटतं किती झालं 15-20 वर्षापासून ते 20 वर्षापासून पत्र होतं सर.